आता बातम्या सविस्तर। मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला। आपली मतं चोरली जात आहेत असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय। पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, चौकशी झाली तर 10 ते 12 वर्षांचा खेळ उघडा पडेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी बैठकीत केलंय। तर मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय त्यावर सर्वांनी लक्ष ठेवावं असा कानमंत्रही राज ठाकरेंनी दिला। सर्वांनी आपापल्या प्रभागांमध्ये जाऊन मतदार याद्यांसंदर्भात जनजागृती करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्याचं कळतंय। तर राज ठाकरे या बैठकीत नेमकं काय म्हणाले आहेत ते ऐकूया। या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय, बरोबर। या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो। इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्याबरोबर आले, पत्रकार परिषद झाल्या, बरोबर आहे। आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी। मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, पलटी आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत। तुम्ही मला सांगा, आताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजप किती? 132, बरोबर। शिंदे किती? 56 आणि अजित पवार किती? 48 ना, किती? 42, बरोबर आहे। टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून? 232च्या आसपास, बरोबर आहे। एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता, कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता। याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं, पचत नव्हतं। जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं, कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता। आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून। आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही, बरोबर। मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं, शपथपत्र वगैरे वगैरे, बरोबर। आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत? आता केंद्रामध्ये राहुल गांधी, मान्य। मग ते ठाकूर, कोण ठाकूर? अनुराग ठाकूर। अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं, तो सत्ताधारी पक्षाचा आहे, बरोबर आहे। म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं। याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उघडा पडेल। आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही। तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या सगळ्या आरोपांसंदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, काही वेळापूर्वीच दूरध्वनीवरून आम्ही त्यांच्याशी संवाद साधला। ओके, कशाची आकडेवारी? याला आकडेवारी म्हणतात का? लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाला सन्माननीय एकनाथ शिंदेजींनी देवेंद्रजीच्या अजितदादाच्या सहकार्याने एक क्रांतिकारी योजना आणली। संविधानाच्या चौकटीत डायरेक्टिव्ह 41 नुसार हलाखीचं जीवन असणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 टाकले। शेवटी लाडक्या बहिणींनी भाऊबीजेच्या दिवशी रिटर्न गिफ्ट दिले। आता मला व्यक्तिगत रीतीने वाटतं, तुम्ही जनतेसाठी काही कराल तर जनता सुद्धा तुम्हाला प्रेमाची भेट देणारच आहे। आणि ही काही आपल्याच राज्यात आहे असं नाही आहे। हे जेव्हा दिल्लीमध्ये सुद्धा केजरीवाल निवडून आलेत तेव्हा केजरीवालांनी काही घोषणा केल्या, काही घोषणांच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी केली, ठीक आहे। नंतर केजरीवालांचं काम बिघडलं, पण आपण 2,33,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 5 हप्ते जेव्हा टाकलेत तेव्हा बहिणींना स्वाभाविकपणे असं सरकार निवडून यावं जी बहिणींची काळजी घेते असं वाटणं काही गैर आहे का? तर मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरेंनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय। राहुल गांधींनी मतचोरी उघड करून भाजपचा बुरखा फाडलाय अशी टीका उद्धव ठाकरे